इशूचा बर्थडे आहे हो की नाही? हा, तरी आज इशूचा बर्थडे आहे आणि तिच्यासाठी तिला खूप सुंदर 2 ड्रेस घेतलेत आम्ही. उत्कर्षला पण 2 ड्रेस घेतलेत आणि रात्री बर्थडे सेलिब्रेशन आहे. हो, चॉकलेट घेतले आणि वातावरण बघू शकता, एवढे ढग आलेले आहेत. असं वाटतंय कधी पाऊस येईल आणि आवाज येतोय कारण साईडला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे. तर मला केक वगैरे जाऊन घेऊन यायचंय. आता थोड्याच वेळात मी केक वगैरे जाऊन आणणार आहे. ड्रेस घेतले इशूला काल, आज मी तुम्हाला दाखवते. आता रात्री ती घालणारच आहे, त्यामुळे म्हटलं की चला आत्ताच दाखवून घेऊया. थांब आपण ओपन करून दाखवू. तर हे 2 ड्रेस घेतलेले आहेत. आता मी हे हा टॉप आहे आणि त्याच्यावरती ना ही पॅन्ट, म्हणजे हा असा काहीच आहे. हा टॉप आणि ही पॅन्ट एवढी भारी दिसते तिला आणि हा कलर पण छान वाटतंय. रेग्युलर यूज म्हटलं तरी ते करता येते. त्यानंतर हे आतमधलं आहे टी शर्ट. त्यानंतर ह्याच्यावरती हे डेनिमचं जॅकेट आहे. हे जॅकेट आहे त्याच्यावर आणि त्याच्या खालीच हे स्कर्ट आहे. हा ड्रेस इशूला सगळ्यात जास्त आवडला होता. इशूला स्कर्टचा पण ड्रेस घ्यायचा होता, त्यामुळे हा ड्रेस घेतला हो की नाही? हा ड्रेस. सो आम्ही रात्री बर्थडेला हाच घालणार आहे. आता बर्थडेसाठी लागणारं सामान मी घेऊन येणार होते, जसं की केक वगैरे. त्यामुळेच आम्ही सगळे बाहेर चाललो होतो आणि स्टेशनरीच्या दुकानामध्ये गेलो होतो. काय बघू ते? ते लय छोट्या मुलींचं आहे. तुला काय करायचं इशू त्याचं? आता ती बोलली की तिला हे खेळायचंय, म्हणजे विषय संपला. मुलं स्टेशनरीच्या दुकानामध्ये गेले, गिफ्टिंगचं शॉप होतं आणि ते वेडे झाले होते सगळं बघून बघून. त्यांना बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या, पण मी फक्त कामाला येणाऱ्याच गोष्टी घेतल्या, जसं की हे पेंटिंगचे कलर, पेंटिंगची बुक वगैरे. आणि ती आले की लगेच पेंट करायला बसली होती. आज तिचा बर्थडे होता आणि तिला आजच पेंट करायचा होता. वाव, सुंदर दिसतोय ड्रेस हा. ओ, पोज एक नंबर आहे तुझी. हा, इथं आम्ही दोघी पण रेडी होतोय, म्हणजे थोडंसं झालंय, थोडंसं बाकी आहे. सुंदर सुंदर. बर्थडे एकदम साधा सिंपल करायचा होता, त्यासाठी तिचं ऑप्शन करून घेतलं. तिचे सगळे फ्रेंड्स, आमच्या कॉलनीतले सगळे मुलं बोलवले होते बर्थडेसाठी आणि मस्तपैकी केकही आणला होता. एकदम ताजा ताजा केक होता तो, मग तो खूप छान लागत होता. इशू ह्या ड्रेसमध्ये आणि ह्या क्राऊनमध्ये खूप जास्त गोड दिसत होती आणि बर्थडे म्हणल्या मुलांचं काहीतरी वेगळंच असतं वागणं पण. कसा आहे केक? झाला बर्थडे इशू? तर अशा प्रकारे सेलिब्रेशन केलं. नंतर लास्टला आम्ही काही फोटो काढले होते, जे की असे होते बहीण भावाचे फोटो. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.